श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे आणि स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप स्पेशल असणार आहे आणि आजची देवपूजा युवराजने केलेली आहे आणि डेकोरेशन कसं झालं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण की उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त सगळे भाचे वगैरे नंदा वगैरे सगळ्या घरी आलेल्या होत्या आणि सुट्टीवरून परत जायची वेळ आली होती आणि त्यानिमित्त मग मुलांना कपडे वगैरे घ्यायचे होते, शॉपिंग करायची होती. गावात पाहिजे तसे असे कपडे मुलांसाठी भेटत नाहीत म्हणून मग म्हटलं की चला पहिल्यांदाच आम्ही तुळशीबागेत चाललो होतो. तसं मी माझ्या मिस्टरांबरोबर बऱ्याच वेळा गेले पण ताईंचा वगैरे पहिलाच अनुभव होता. आम्ही मेट्रोने चाललेलो. गावातून अगोदर आम्ही एसटीने स्वारगेटला आलो आणि स्वारगेटच्या समोरच मेट्रो स्टेशन आहे. तर हा आमचा पहिला मेट्रोचा प्रवास आहे. स्वारगेटला उतरलं तर रिक्षावाले एका रिक्षाला 150-150 रुपये सांगत होते आणि मेट्रोने फक्त 7 रुपये लागले. हा प्रवास एकदम अतिशय सोप्या पद्धतीनं आहे. इथे पायऱ्या चढायचं पण उतरायचं पण काही अवघड नाही आहे. इथं इलेक्ट्रिक स्लायडिंग आहे, त्याचबरोबर ती इथं लिफ्टही आहे आणि आपल्या नॉर्मल पायऱ्या ज्या आहेत त्याही आहेत. ज्यांना कोणाला जर ह्या इलेक्ट्रिक सीडींचा वापर करता येत नसेल तर. मला प्रत्येक गोष्ट शूट करायची होती कारण की मुलांचाही पहिला हा अनुभव होता. त्यांनीही खूप एन्जॉय केलं या प्रवासामध्ये आणि आमच्या दोघी ताईंनी पण खूप एन्जॉय केलं. त्यांना भारी वाटत होतं आणि थोडी भीती वाटत होती. पहिलीच वेळ होती सगळ्यांची. माझाही हा पहिलाचा अनुभव होता. मी ह्याच्या अगोदर कधीही मेट्रोने गेले नाही आहे आणि इथे तिकीट काढणंही सोपं आहे. ATM सारखी मशीन आहे, फक्त ऑनलाईन पेमेंट लागते. इथे खूप सोप्या पद्धतीने याचं म्हणजे प्रोसेस आहे. तर पाहू शकता इकडे मेट्रो आलेली आहे आणि आता मी एंट्री करतो. इथे मेट्रोचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे इथे ट्रॉफिक अजिबात लागलेलं नाही आहे आणि गर्दी वगैरे अजिबात काही नव्हती. एकदम सोपा साधा आमचा प्रवास झालेला आहे. जर रिक्षाने PMTने जर प्रवास करायचा म्हणलं तर खूप गर्दी आणि ट्रॉफिकही असतं आणि मेन म्हणजे वेळही खूप वाया जातो. मंडईतून जर स्वारगेटला यायचं म्हटलं तरी नाही म्हटलं तरी अर्धा तास कसाही जातो. तर मेट्रोने खूप सोयीस्कर झालेलं आहे या सगळ्या गोष्टी. तर पाहू शकता आम्ही सगळेजण मेट्रोमध्ये आता उभं राहिलेलो आहोत कारण की जागा नव्हती इकडे शिल्लक. ते बघ किती बसलेले छोट्याला काय पुढं बस तो पहिल्यांदा बसला ना तू सगळेच पहिले तू पहिल्यांदा सगळेच पहिले आपलं मम्मी बी नव्हतं ना
कृपया चलताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन मंडई. कृपया चलते समय सावधानी बरतें. नेक्स्ट स्टेशन मंडई. प्लीज माइंड. तुझ्या वाजनंतर दरवाजा खायचं जाऊन दे तुझा व्हिडिओ कॉल विचारायचं कुणाला तर पैसा हो. असा होता आमचा पहिला मेट्रोचा प्रवास. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.